गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, के आर पी कन्या महाविद्यालय इस्लामपूर. टी वाय बी कॉम या वर्गाच्या व्यावसायिक पर्यावरण या पेपरच्या अभ्यासक्रमाची चर्चा आपण ऑनलाईन लेक्चर सिरीज या माध्यमातून करीत आहोत. या पेपरच्या पहिल्या टॉपिकचे नाव आहे भारतीय व्यावसायिक पर्यावरण. यामध्ये व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक कोणते, व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व काय, याची चर्चा आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. आज या व्याख्यानामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना समजून घेणार आहोत. त्याचबरोबर व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्यातील अंतर्गत जे घटक आहेत त्याचा विचार प्रामुख्याने करणार आहोत. देशाचा विकास हा पोषक वातावरणावरती अवलंबून असतो. भारतात असे पोषक वातावरण निर्माण करण्यात अनेक अडथळे आहेत. ते दूर करण्यासाठी नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक व शास्त्रीय घटकांचे सहकार्य आवश्यक असते. या घटकांच्या सहभागाशिवाय किंवा सहकार्याशिवाय कोणत्याही देशाचा विकास होणं अशक्य असते. तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसाय विषयक परिस्थिती. यामध्ये व्यवसाय या संकल्पनेने किंवा या संकल्पनेविषयी संबंधित सर्व घटकांचा समावेश असतो. व्यावसायिक पर्यावरण म्हणजे एखाद्याच्या वर्तणुकीवर किंवा विकास दरावर परिणाम करणारी परिस्थिती होय. भारताने विकासाला आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो 1991 पासून नवीन आर्थिक धोरणाच्या द्वारे केलेला दिसून येत असतो. त्यासाठी स्थिरीकरणाची नीती व रचनात्मक समायोजन कार्यक्रम, ज्याला सॅप आपण म्हणतो, हे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सॅपमध्ये विनिमय दर, व्यापार, औद्योगिक धोरण, राजवित्तीय धोरण व वित्तीय बाजारातील सुधारणा इत्यादीचा समावेश होत असतो. थोडक्यात सरकारने विकासाला आवश्यक असणारी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे धोरण 91 पासून स्वीकारलेले दिसते. तर व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय पाहिल्यानंतर व्यावसायिक पर्यावरणावरती कोणते घटक परिणाम करतात
याची चर्चा आपण करणार आहोत. व्यावसायिक पर्यावरणावरती विविध घटकाचा परिणाम होत असतो. या घटकाची विभागणी आपण 2 गटात केलेली आहे. एक अंतर्गत घटक आणि दुसरे बाह्य घटक. यापैकी या व्याख्यानामध्ये आपण फक्त अंतर्गत घटकाची चर्चा करणार आहोत. अंतर्गत घटकामध्ये पहिला घटक आपल्याला सांगता येत असतो, जो अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मूल्य पद्धती. संस्थापकाने व्यावसायिक संस्था कोणत्या उद्देशाने प्रेरित होऊन स्थापन केली आणि प्रत्यक्षात व्यावसायिक धोरणे कशी राबवली जातात, याला मूल्य पद्धतीत महत्त्वाचे स्थान असते. उदाहरणार्थ, इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञानात उच्चतम शिखरावरती असणाऱ्या कंपनीने प्रामाणिकपणा, पारदर्शकता, सुंदरता आणि ग्राहक विक्रेते, ग्राहक कर्मचारी या बाबतीतील दायित्व किंवा जबाबदारी ही उद्दिष्टे स्वीकारलेली आहे. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवणारी व अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश करणारी ही पहिली कंपनी ठरली. दुसरा घटक उद्दिष्टे व कामगिरी. उद्दिष्टे व कामगिरीवरून कोणत्याही कंपनीच्या विकासाची दिशा, व्यावसायिक धोरण इत्यादीची कल्पना येते. उदाहरणार्थ, अरविंद मिलने तांत्रिक नवप्रवर्तन, ग्राहकाभिमुखी दृष्टिकोन आणि उत्पादन खर्च नियंत्रित ठेवून आपला माल स्पर्धात्मक बाजारपेठेत पाठवला व जागतिक बाजारपेठ काबीज केली. तिसरा एक महत्त्वाचा घटक व्यवस्थापन रचना व स्वरूप. उद्योग संस्थेची संघटनात्मक रचना, संचालक मंडळ रचना, व्यवस्थापनाचे व्यावसायिकीकरण हे घटक व्यावसायिक निर्णय घेताना आवश्यक असतात. काही व्यावसायिक रचनेमुळे काही वेळा निर्णय त्वरित घेणे शक्य होते. याउलट काही व्यावसायिक रचनेमुळे निर्णय घेण्यात विलंब लागतो. कंपनीच्या विकासाला योग्य दिशा देण्यासाठी संचालक मंडळ हे सर्वोत्तम निर्णय क्षमता असलेले मंडळ असते. त्याचा दर्जा व गुणवत्ता महत्त्वाची असते. काही उद्योगात संचालक मंडळ हे उच्चतम दर्जाचे असते,
तर काही उद्योगात त्यांच्यात गुणवत्तेचा अभाव आढळतो. तसेच व्यावसायिक विकासामध्ये भागधारकांची भूमिका ही देखील निर्णायक ठरत असते. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवस्थापन रचना आणि त्याचं स्वरूप पाहणं गरजेचं ठरतं. चौथा घटक अंतर्गत क्षमता व शक्ती. कंपनीतील कर्मचारी, भागधारक, संचालक मंडळ यांच्या समर्थनावर व्यावसायिक संघटनेची निर्णय क्षमता व अंमलबजावणी अवलंबून असते. तसेच संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील संबंध देखील महत्त्वाचे असतात आणि हा घटक यामध्ये महत्त्वाचा मानला जातो. हे संबंध जर चांगले असतील तर व्यवसायाची प्रगती जी आहे ही होत असलेली दिसते. पाचवा घटक मानवी साधन सामुग्री. व्यावसायिक संघटनेच्या यशासाठी मानवी साधन सामुग्री आवश्यक असते. विशेषतः कुशलता, गुणवत्ता, नैतिक जबाबदारी इत्यादी स्वरूपातील मानवी साधन सामुग्री निर्णायक स्वरूपाची असते. लोकांचा सहभाग, त्यांचा पुढाकार हा कंपनीनुसार बदलतो. जपान किंवा इतर पाश्चिमात्य देशात हा घटक व्यावसायिक कार्यपद्धतीत विविध प्रकारच्या सुधारणा घडवून आणतो. सहावा घटक कंपनीचा नावलौकिक. व्यावसायिक कंपनीचा नावलौकिक हा निधी उभा करताना उपयुक्त ठरतो. संयुक्त प्रकल्प राबवताना, बाजारविषयक निर्णय घेताना, विविध वस्तू बाजारपेठेत आणताना हा नावलौकिक उपयुक्त ठरतो. तसेच त्या कंपन्यांचा ट्रेडमार्क हा देखील स्पर्धात्मक परिस्थितीत उपयुक्त ठरतो. आणि शेवटचा घटक इतर घटक. यामध्ये उत्पादन क्षमता, कार्यक्षमता, तंत्रज्ञान, वितरण व्यवस्था, संशोधन, नवनिर्माण क्षमता, स्पर्धा क्षमता, वित्तीय धोरण, वित्त व्यवस्था, भांडवल रचना इत्यादी घटक व्यावसायिक धोरण व रचना ठरवण्यास उपयुक्त ठरतात. अशा पद्धतीने आपण या व्याख्यानामध्ये व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय आणि व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या अंतर्गत घटकाची चर्चा केलेली आहे. पुढील व्याख्यानामध्ये आपण बाह्य घटकांची चर्चा
करणार आहोत. धन्यवाद.